स्टार्ट. काय करायचं 8 दिवस झालं माझ्या बाळाचं ताप असं कमी होत नाही. चला सासूबाई दवाखान्यात जाऊ आपण. अगं सुनबाईला दवाखान्यात घेऊन काय मारतीस का काय? दवाखाना काय नसते. त्या आपल्या बाबा घेऊन आणून ते बाबा त्याला बाहेर बसं झालं ते बाबांनी घेतली ना तिचं बाहेर बसं निघल तरी पण प्रतीक्षा बाबाला घेऊन आण. हे बाई आता मी कुणाचं ऐकू वहिनीचं ऐकू का आईचं ऐकू? जाऊ दे मी दोघांना पण घेऊन आणते. आई बाबा आले बघ. अगं बाई बाबा त्याला रुपये ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्महे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्महे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्महे. त्याला भूताने झपाटलेला आहे. काय करायचं बाबा? मी तुम्हाला नारळ फोडून दाखवतो. जर नारळ लाल निघालं तर समजायचं की याला भूताने झपाटलेला आहे. आई डॉक्टर पण आले बघ. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्महे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्महे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्महे. मग मी तुला म्हणलं होतं का भूत बाजार झाले म्हणून. बघा, पाणी लाल निघालं. बघा, लाल म्हणलं होतं का नाही तुला भूत बाजार झाली आहे म्हणून तुला. नाही असं काही नसतं. हे तर विज्ञानातले छोटे छोटे प्रयोग आहेत ते तर माझ्या मुली पण करतात. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी आणि एकदा तुम्हाला दाखवतो. बाबा हे तर नारळ तुमच्याकडेच होतं ना, त्यांच्याच घरातली वस्तू घेऊन करून दाखवा. हो, बरं. मला काही तांदूळ द्या आणि एक तांदळ द्या. लय हट्टी आहे वाटतं बघा. ये की बाहेर. लय हट्टी आहे भूत. असं काही नसतं. त्या तांदळाची हवा निघून गेल्याच्या नंतर ते पकडून धरतं, त्यामुळे तो ग्लासवर जातो. असं तर कोणी करू शकतंय. असं काही नसतं. तुम्ही काही बोलायचं चालवलंय. तुम्हाला खरंच माझ्यावर विश्वास बसत नसला तर मी आणि एकदा तुम्हाला दाखवतो. दाखवा. मी तुम्हाला हे लिंबू उचलून दाखवतो आणि ते लिंबू जर लाल निघालं तर समजायचं ह्याला भूत लागलेला आहे. जरा बघा. हा थोडासा लाल झाला बाबा. बघा, लिंबू लाल झालाय म्हणजे ह्याच्या अंगामध्ये भूत आहे. असं काहीच नसतं. थांबा मी तुम्हाला सांगते. ह्या बाबाचं त्यांनी काय केलंय हे बघा. त्या बाबाचं नारळ त्यांनी काय केलं होतं माहिती का? हे नारळ जे होतं ते ह्यांच्या जवळचंच होतं. त्यांनी सुरुवातीला 1 दिवस आधी काय करतात ना, त्या नारळाला असं छोटंसं वेळेस पाडतात. त्याचे 3 डोळे असतात ना, त्या ठिकाणी असं छोटंसं वेळेस पाडून ह्याच्यातलं नारळातलं पाणी बाहेर काढलं जातं आणि परत त्याच्यामध्ये लाल रंगाचं पाणी भरून हे असं चिटकवलं जातं आणि नंतर हे आपल्याला फोडून